विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती तुम्ही अप्लाय केलं असेल सायंटिफिक असिस्टंटसाठी किंवा आता करणार असाल तर तुम्हाला माहिती आहे तब्बल 40% पार्ट म्हणजे 40 प्रश्न हे टेक्निकल पार्टवरती विचारणार आहेत. साधारणतः त्याच्यामध्ये दोन विषय येतात, एक केमिस्ट्री आणि फोरेन्सिक सायन्स. आता बघा, केमिस्ट्रीवर साधारणतः ते 25 ते 30 क्वेश्चन्स विचारतील आणि फोरेन्सिक सायन्सवर ते 10 ते 12 13 15 क्वेश्चन्स विचारतील. आता केमिस्ट्रीवर का विचारतील? कारण त्या पदावर तुम्ही काम करत असताना तुम्हाला केमिस्ट्रीचं खूप नॉलेज लागणार आहे. बघा आता काय हे टेक्निकल पार्ट म्हणजे जे दोन विषय आहेत ना इथे, याची आपण परिपूर्ण तयारी करणार आहोत. याबरोबरच बाकीचे सब्जेक्ट सुद्धा आपण बघणारच आहोत. आता बघा, कालच एका विद्यार्थ्याने ना मला व्हॉट्सॲपवर एक लिंक शेअर केली होती व्हिडिओची आणि एक मेसेज केला होता. मला वेळ नाही भेटला, मी माझे ऑफलाईन कॉलेजचं लेक्चर झाल्यानंतर सहज बघितलं तर त्याच्यावर मी व्हिडिओ जनरली एवढं काय बघत नाही, पण तिथं मी बघितलं सर माझे हा व्हिडिओ बघून हातपायच गळाले. मी म्हटलं काय असं नेमकं काय? मी एक 5 ते 7 मिनिटं तो व्हिडिओ बघितला. म्हणजे मला कोणाला ब्लेम नाही करायचं आहे, पण त्या टीचरने एवढं ते काय सांगितलं होतं की सेंट्रल लॅबोरेटरीज, मग महाराष्ट्राची ती लॅबोरेटरी फोरेन्सिक त्याचं स्थापना काय झाली, मग महाराष्ट्रात कुठं लॅबोरेटरीज आहे, त्यांच्या स्थापना काय झाल्यात, अमुक अमुक अमुक. मी विचार केला हा विद्यार्थीचे आता जर हातपाय गाळले म्हणजे हा कन्फ्यूज झाला, हा कशी टक्कर देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे व्हिडिओ तुम्ही कदाचित प्लीज बघू नका. ज्यांना परिपूर्ण माहिती ना तिथून तुम्ही शिका. आता बघा, टेक्निकल पार्टमध्ये मी सांगू का, असे व्हिडिओ असे जे काही क्वेश्चन्स आहेत ना ते अजिबात बघू नका. असे क्वेश्चन ते अजिबातच विचारणार नाही. टेक्निकल पार्टचा अर्थ काय माहिती का, की तुम्ही त्या पदावर रुजू झाल्यानंतर तुम्हाला काही कॉन्सेप्ट्स माहिती पाहिजे की नाही केमिस्ट्रीच्या, फॉरेन्सिक सायन्सच्या, त्याच्यावरती प्रश्न विचारणार आहेत. तुम्हाला स्थापना अमुक तमुक विचारायचं तर त्यांना सामान्य ज्ञान हा घटक त्यांनी दिले ना 15 प्रश्न, तिथं विचारतील ते. टेक्निकल पार्टमध्ये काय विचारतात, कसे क्वेश्चन्स असतील. आज मी तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट स्टार्ट करतोय. आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघा सगळा व्हिडिओ, तुम्हाला 100% कळेल अच्छा हेच प्रश्न असेच विचारले जातात. तुम्ही एकदम शुअर व्हाल आणि कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही कन्फ्यूज झाले, हत्यार खाली ठेवून दिले, तुम्ही संपलेला आहात. तुम्ही डायरेक्ट फोरेन्सिक डिपार्टमेंटला उद्याच फोन करता असे व्हिडिओ बघून की सर माझे पैसे मला महाग पाहिजे. कारण ना काय होतं, कोणी काही सांगतं आणि मग तुम्ही ते डोक्यात ठेवता. अजिबात नाही. मी सांगू का, तुम्हाला जर माझ्यावर ट्रस्ट राहिला असेल किंवा ट्रस्ट बिल्ड झाला असेल, तुम्ही फक्त माझेच व्हिडिओ बघा. तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. कारण तुम्हाला माहिती आहे मी डायरेक्ट कसे व्हिडिओ बनवू नाही शकत, कारण मी स्वतः प्राध्यापक आहे. मला खूप तयारी करावी लागते, सगळं समजून घ्यावं लागतं. तुम्हाला जे स्पर्धा परीक्षेसाठी लागतंय तेच द्यावं लागतंय. ऑफलाईनला मास्टर ऑफ सायन्सचे जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही 10-12 वर्ष झाली तेच शिकवतो. आम्हाला माहिती असतं. प्रश्नपत्रिका आपल्यासारखेच बनवत असतात. आम्ही असिस्टंट प्रोफेसर आहोत, बाकीचे असोसिएट असतात, नंतर प्रोफेसर होतात. त्यामुळे मी सगळा विचार केल्याशिवाय व्हिडिओ नाही देत तुम्हाला. त्याच्यामुळं थोडंसं ना कुठं ट्रस्ट ठेवायचा ते शिकून घ्या बरं. स्पर्धा परीक्षा आहे, खूप स्पर्धा पण असते. सगळ्यांना 60-65 हजार रुपये महिना पाहिजेच असतं की नाही. त्याच्यामुळे ना थोडं ट्रस्ट बिल्ड जिथं होईल तिथं बघा. काही क्वेश्चन्स बघत बसू नका, वेळ वाया नका घालू. चला टेक्निकल पार्टवर आता मी तुम्हाला ना रिवाईज करतो. महत्त्वाचं, टेक्निकल पार्टवर 40 प्रश्न आहेत. केमिस्ट्रीचे 25 ते 30 प्रश्न विचारतील. आता तिथं का जास्त का, कारण त्या पदावर काम करत असताना तुम्हाला केमिस्ट्रीचा खूप नॉलेज लागतंय. तुम्हाला कळलं तर पाहिजे ना, हे ॲसिड आहे, हे बेस आहे, त्यांची टक्कर झाली, रिॲक्शन झाल्यावर काय होतं, त्याच्यासाठी केमिस्ट्री जास्त लागतं. ते क्वेश्चन्स नेहमी 2018ला पहिली ही एक्झाम झाली होती, त्याचा सगळा ॲनालिसिस मी केलेला आहे. यानंतर फोरेन्सिक सायन्सवर थोडेसे कमी क्वेश्चन असतात, पण माहिती पाहिजे तुम्हाला 10 ते 15 क्वेश्चन ते विचारतील. म्हणून मी केमिस्ट्री आज स्टार्ट केलेला आहे. केमिस्ट्रीमध्ये बघा, आपण स्टार्ट करूया. तर डन टेक्निकल पार्ट. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा, तुम्हाला ही माहितीच पाहिजे असा टॉपिक म्हणजे ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. बघा, मी तुम्हाला जर आता डायरेक्टच म्हणलं चला आपल्याला ना 5 थिरीज बघायच्या, रेनेस थिरी, लॉरी ब्रॉन्स्टेड कॉन्सेप्ट, त्याच्यानंतर लेविस ॲसिड बेस, सॉल्व्हंट सिस्टम, लक्स फ्लूइड कॉन्सेप्ट, तुम्ही या ठिकाणी पॉज करून गायब होऊन जाल. तुम्ही एखादी फोन कराल फॉरेन्सिक डिपार्टमेंटला, सर ती माझे पैसे मला मागे द्या, 100 कट करून घ्या पण माझे पैसे मागे द्या. शिकवण्याची पण एक कला असते. तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मी गॅरंटीच देतो की तुम्ही म्हणाल एकदम बेस्ट, आम्हाला असंच शिकायचं आहे. आणि मग मी तुम्हाला थेरी शिकवणार आहे. ॲसिडच्या सगळ्या थेरीज आपण बघणार आहे, ज्या महत्त्वाच्या आहेत. खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहे, पण ह्या 5 थेरीज मी सांगणार आहे तुम्हाला, ते तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. बघा, आज आपण स्टार्ट केला ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. बरोबर, सुरुवात करूया. बघा, ॲसिड्स किंवा बेसेस ओळखण्यासाठी आता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्या ऑफलाईन जे स्टुडंट्स असतात ना कॉलेजचे, त्यांना माहिती आहे मी आता टेक्निकल पार्ट घेतो म्हणजे मी एकदमच केमिस्ट्रीची बंबार्ड नाही करत. मी तुम्हाला लगेच कळणार आहे. म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा, मी कधी मराठीचे क्वेश्चन तुम्हाला विचारतो याच्या रिलेटेड, लगेच डायरेक्ट नाम सर्वनाम नाही घेत. याच्या रिलेटेड महत्त्वाचं असेल तर ते लगेच मराठीत सांगतो. याच्या रिलेटेड इंग्लिशमधलं काही असेल तर इंग्लिशमध्ये घुसतो मी. तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऑटोमॅटिक कळणार आहे.
आता ॲसिड्स आणि बेसेस ओळखण्यासाठी काय करायला पाहिजे? पहिली प्रोसेस आपण त्याची टेस्ट घेऊन ओळखू शकतो, पण सगळ्या गोष्टी टेस्ट घेऊन ओळखणं, सबस्टन्सेस टेस्ट घेऊन ओळखणं काही शक्य नाही. काही सबस्टन्सेस हे विषारी पण असतात, मग त्याच्यासाठी आपल्याला टेस्ट चालणार नाही. आता मी इथं टेस्ट बोलतोय ना, तर ती हा वर्ड आहे बरं का, TASTE, स्पेलिंग पण महत्त्वाची आहे. मी हा टेस्ट नाही म्हणत आहे, इथं शिकून घ्या. इंग्लिशमध्ये कन्फ्युजिंग वर्ड्समध्ये ते विचारले जातात. आपण चवीबद्दल बोलतोय, एखादी चाचणी किंवा परीक्षेबद्दल बोलत नाहीये, बरोबर? मी या टेस्टबद्दल बोलतोय, समजलं? कन्फ्युजिंग वर्ड्सवर क्वेश्चन विचारतात इंग्लिशमध्ये. आता बघा, आता जी टेस्ट घेऊन प्रत्येक सबस्टन्सेस चेक करणं काय चांगली गोष्ट नाही आहे. काही सबस्टन्सेस विषारी असू शकतात, त्याच्यासाठी आपल्याला ना इंडिकेटर्स वापरावे लागतील. आता बघा, इंडिकेटर, तुम्ही जर टू व्हीलर चालत असेल तर इंडिकेटरचा काय रोल होतो? कसं मागच्या माणसाला कळायला पाहिजे की हातात लेफ्टला केलं म्हणजे तो लेफ्टला वळणार आहे, तो इंडिकेट करतोय बाकीच्यांना. तसेच आहेत ना आपल्या केमिस्ट्रीमध्ये काही इंडिकेटर्स आहेत, तुम्ही वापरले पण असतील ना प्रॅक्टिकल बॅचेसमध्ये. तुमची जिथं बॅच असेल तिथं ते प्रॅक्टिकल्स घेताना आपण इंडिकेटर्स वापरतो, जसं फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर वापरतो. लिटमस पेपर पण इंडिकेटरच आहे, तो इंडिकेट करतो काहीतरी. टर्मरिक पेपर पण इंडिकेटर आहे. मिथाईल ऑरेंज, मिथाईल ब्ल्यू हे सगळे इंडिकेटर्स आहेत. इरिक्रोम ब्लॅक टी हे सगळे इंडिकेटर्स तुम्ही वापरलेले असाल, एवढं काही टेन्शन घेऊ नका. एक डिटेल मी तुम्हाला सांगेल. इंडिकेटरचा आपल्याला आता काय करावं लागेल? वापर करावा लागेल आणि शोधावं लागेल की हा ॲसिड आहे का बेस आहे. कळलं तुम्हाला? पहिलं इंडिकेटर कोणते काय ते मी तुम्हाला इन डिटेल सांगतो. चला आपण ना आता ॲसिड्स बघूया. ॲसिड्स बद्दल काय काय कॉन्सेप्ट्स महत्त्वाच्या आहेत सर सांगा. पहिलं, ॲसिड्स बद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय? की ॲसिड जे असतात ना त्यांची टेस्ट ही कशी असते? आंबट असते. ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. महत्त्वाचं आहे बरं का, टेस्ट माहिती पाहिजे. ॲसिड्स आर सोअर इन टेस्ट. इन टेस्ट. कळलं? पहिला पॉईंट हे महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त आता बघा, मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला कळलं ॲसिडची टेस्ट ही आंबट असते, सोअर इन टेस्ट असतात. इंग्लिश आणि मराठी दोन्हीत पण सांगेल तुम्हाला. मी असं ठरवलेलं आहे का तुम्हाला मी जे काय शिकवतो ते पचलंच पाहिजे, असं म्हणजे बंबार्डिंग होणारच नाही आहे. तुम्ही म्हणाल एकदम पचतंय आम्हाला, एकदम व्यवस्थित आहे. आपला पहिला पॉईंट कळला. आता बघा, आपल्याला ना काही इंडिकेटर्स वापरावे लागतील आणि फाइंड आउट करावं लागेल की हा ॲसिड आहे का नाही आहे. आपण आता स्पेसिफिकली ॲसिड्सबद्दल बोलतो. तर पहिला इंडिकेटर आपल्याला वापरावा लागतो. आता समजा तुम्ही लॅबमध्ये आहात आणि तुम्हाला मी एखादं सोल्युशन दिलं आणि तुम्हाला सांगितलं का हे ॲसिड आहे का बेस आहे, कसं शोधणार? तर पहिला इंडिकेटर तुम्ही, आता आपण बघतोय इंडिकेटर्स, ॲसिड कसे आहेत, ॲसिड आहे का ते सोल्युशन, त्याच्यासाठी इंडिकेटर आपण पहिला इंडिकेटर आपण काय वापरणार आहे? तर पहिला इंडिकेटर सगळ्यात सोपा, तो म्हणजे लिटमस पेपर. सांगा रे आता किती प्रकारचे लिटमस पेपर असतात. तर आता ना थोडंसं स्पर्धा परीक्षे रिलेटेड पण बघावं लागतं. तर लिटमस पेपर हे दोन प्रकारचे असतात, माहिती आहे ना. एक असतो रेड लिटमस पेपर आणि दुसरा असतो ब्ल्यू लिटमस पेपर. दोन लिटमस पेपर आहे, पण एवढंच नाही, थोडंसं स्पर्धा परीक्षेचं नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे. हा जो लिटमस पेपर आहे ना, तो लायकेन्स पासून बनवला जातो, म्हणजे जे दगडफूल असतात ना त्यांच्यापासून. थॅलोफायटा असतो तो, इथं महत्त्वाचं आहे. लायकेन्स पासून तो लिटमस पेपर बनवला जातो. आता हा जो लिटमस पेपर असतो ना, तो जर आपण ॲसिडमध्ये डिप केला, आता मी दोन्ही सांगतोय, रेड आणि ब्ल्यू, तर काय होईल सांगा बरं. लिटमस पेपर जर, दोन्ही लिटमस पेपर आपण जर एखाद्या सोल्युशनमध्ये बनवला तर काय होईल? जर तो ॲसिड असेल, बघा, जर तो ॲसिड असेल तर काय होईल? रेड लिटमस पेपर. आपण दोन्ही टाकल्या, एकच सोल्युशन आहे आणि मला ते आयडेंटिफाय करायचं का ते ॲसिड आहे की नाही. तर मी काय करेल, त्याच्यात थोडासा कट केलेला रेड लिटमस पेपर टाकणार आणि एक ब्ल्यू लिटमस पेपर टाकणार. व्हॉट हॅपन देन? त्याच्यामध्ये जो रेड लिटमस पेपर असेल, इट रिमेन्स ॲज इट इज. करेक्ट? रेड लिटमस पेपर रिमेन्स ॲज इट इज. करेक्ट? समजलं? आणि ब्ल्यू वर काय चेंज होईल बरं? ब्ल्यू लिटमस पेपर, बघा, ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स, सांगा, रेड लिटमस पेपर काय असेल? ॲसिडमध्ये टाकल्यावर तो आहे तसाच राहील, ॲज इट इज राहील. आणि ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड.
बघा, हा जो लायकेन्सपासून बनवलेला जो लिटमस पेपर असतात तर ते जर आपण ॲसिडिक सोल्युशनमध्ये टाकलं, दोनही लिटमस पेपर टाकले तर रेड लिटमस पेपर आहे तसाच राहील आणि ब्ल्यू लिटमस पेपर टर्न्स रेड. आता कसं लक्षात ठेवू सर, तर ॲसिड्स म्हटल्यानंतर कसं वाटतं, भीती वाटते ना. ॲसिड्स म्हणजे रेड लाईट, कळलं, रेड. मग काय होईल, रेड आहे तो रेडच राहील, इंडिकेट करेल ॲसिड्स आहे बाबा मी. आणि जो ब्ल्यू असेल तो पण रेड होईल, धोकादायक आहे, ॲसिड आहे. कळलं ना, लिटमस टेस्ट कळली आपल्याला. पहिला इंडिकेटर याच्यावरून आपण ओळखू शकतो का तो ॲसिड आहे किंवा नाही. दुसरा आहे आपल्याकडे टर्मेरिक पेपर. दुसरं काय, हे झालं ना, हे कळलं ना तुम्हाला. बघा आता मी या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी माहिती देतो का आणखी दुसरा एक लिटमस पेपर आपण वापरू शकतो. कोणता वापरू शकतो, टर्मेरिक पेपर. आता टर्मेरिक पेपर कसा बनवतात काय सांगू, बरं सांगतो. टर्मेरिक पेपर म्हणजे हळदीचा पेपर, हळद, बरोबर. आता जनरली जर एखाद्या वेळेस आता टर्मेरिक पेपर तर आपल्याला इंडस्ट्री प्रोव्हाइडच करते, पण जर नसेल तर आम्ही जुगाड पण करतो. काय करू शकतो आपण, फिल्टर पेपर घ्यायचा, थोडासा तो हळदीच्या पाण्यामध्ये डीप करायचा आणि वाळवत घालवायचा, टर्मेरिक पेपर होतो. पेपरवर फक्त हळद लागते म्हणजे टर्मेरिक पेपर. कळलं का आता. टर्मेरिक पेपरच्या पण टेस्टवरून आपण ओळखू शकतो ॲसिड. जर समजा एखादा सोल्युशन ॲसिड असेल तर टर्मेरिक पेपरचा आपण वापर करू शकतो. जर आपण त्या ॲसिडमध्ये जर टर्मेरिक पेपर तो टाकला ज्याला हळद आहे तर काय होईल, तर आता टर्मेरिक पेपरचा कलर कोणता असेल, हळदीचा कलर येलो असतो, तो येलो आहे तसाच राहील, इट स्टेज येलो. बघा, टर्मेरिक पेपरमध्ये जर आपण ॲसिडिक सोल्युशन असेल, समजा ते ॲसिडिक सोल्युशन आहे तर काय होईल, ॲसिडिक सोल्युशन असेल तर टर्मेरिक पेपर स्टेज येलो, इट स्टेज येलो. म्हणजे जो येलो टर्मेरिक पेपर होता तो आहे तसाच राहील, त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. कळलं. दोन आपण इंडिकेटर्स बघितले, एक टर्मेरिक पेपर आणि लिटमस पेपर. तिसरा इंडिकेटर बघा, तिसरा त्याला म्हणतात फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. थर्ड वन इज फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर. कसं बनवतात माहिती आहे तुम्हाला, ओके सांगतो. फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर जो आहे ना, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर साधारणतः त्याची पावडर असते. कसं बनवलं पाहिजे, हा आता लॅबोरेटरीच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त थेरॉटिकल क्वेश्चन्स नाही करायचे, प्रॅक्टिकल केमिस्ट्रीवर पण काही महत्त्वाचे क्वेश्चन्स करूनच ठेवावे लागेल. फिनॉल्फ्थालीन इंडिकेटरसाठी काय करावं लागतं, फिनॉल्फ्थालीन इंडिकेटरची जी पावडर असते ती फिनॉल्फ्थालीन पावडर आपल्याला पाण्यामध्ये ती डिझॉल्व्ह होत नाही, त्याला तुम्हाला इथाइल अल्कोहोल घ्यावं लागेल. थोडीशी फिनॉल्फ्थालीन पावडर त्याच्यात टाकायची आणि स्टर करायचं, आपल्याला ते एक इंडिकेटर भेटतं, बरोबर. सोल्युबल होऊन जाते ती इथाइल अल्कोहोलमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याला डायल्यूट करू शकता वाटरमध्ये, आफ्टर म्हणजे अल्कोहोलमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर. पण तुम्ही डायरेक्ट जर पाण्यात टाकली तर ती डिझॉल्व्ह होत नाही. कळलं. याच्या पद्धतीने फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर आपण बनवत असतो. आता काय होईल बरं, जर समजा ॲसिड, आपण ॲसिडबद्दलच बघतोय आता, मी बेसचं सांगतच नाहीये. जर ॲसिड सोल्युशन असेल, तुमच्याकडे ॲसिड असेल तर फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर टाकल्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये काय चेंजेस होईल बघा. जर आपण फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर घेतलं, आता इफ वी ॲड 1 or 2 ड्रॉप्स इन ॲसिडिक सोल्युशन ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपर, इट बिकम्स कलरलेस. तो इंडिकेट काय करेल, तो जो असेल ना फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर, आता इंडिकेटर वेगवेगळे कलर दाखवत असतो, त्याची कलरची रेंज असते. जर आपण ॲसिडिक सोल्युशनमध्ये 1-2 ड्रॉप जर फिनॉल्फ्थालीन इंडिकेटर जर टाकला तर तो काय होईल, कलरलेस होईल, त्याचा कलर काहीच दिसणार नाही. असं जर होत असेल, असं इंडिकेट त्यांनी केलं का सोल्युशन इज कलरलेस आफ्टर ॲडिंग 1 or 2 drops of phenolphthalein indicator. At that time what happen, we can conclude that this is an acid. कळलं. ॲसिड मध्ये फिनॉल्फ्थालीन इंडिकेटरचे एक किंवा 2 जर ड्रॉप टाकले तर ते कलरलेस सोल्युशन होतं, त्याचा कोणताही कलर आपल्याला दिसत नाही. कळलं. या व्यतिरिक्त आणखी एक इंडिकेटर आहे, कोणतं हे बघा. आणखी एक इंडिकेटर आपण वापरू शकतो, तो म्हणजे मिथाइल ऑरेंज. आपण ना या इंडिकेटर व्यतिरिक्त मिथाइल ऑरेंज इंडिकेटर वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, आपल्याला तो इंडिकेट करेल की हा ॲसिड आहे की नाही. आता मिथाइल ऑरेंज हा जो इंडिकेटर आहे त्याचा मूळ कलर हा ऑरेंज असतो आणि ते मिथाइल ऑरेंज इंडिकेटर 1 ते 2 ड्रॉप जर आपण ते सोल्युशनमध्ये टाकलं आणि ते जर ॲसिडिक असेल तर त्यावेळेस त्याचा कलर चेंज होतो ऑरेंज टू रेड. ओरिजिनल त्याचा ऑरेंज असतो आणि त्याचा कलर चेंज होऊन तो काय होतो, रेड होतो. रेड मतलब ॲसिड.
कळलं? मग या इंडिकेटरमधून सुद्धा आपण इझिली ओळखू शकतो की समजा आपण एखादं सोल्युशन तुम्हाला लॅबमध्ये प्रोव्हाइड केलं आणि तुम्हीला सांगितलं मिथाइल ऑरेंज इंडिकेटर वापरा आणि सांगा ते ॲसिड आहे का बेस आहे. इझिली आहे. ते 1 ते 2 ड्रॉप आपल्याला टाकायचे. इंडिकेटर नेहमी 1-2 ड्रॉपमध्येच टाकावे लागतात. ते टाकल्यानंतर त्याचा मूळ कलर होता ऑरेंज, ते जर चेंज होऊन त्याचा कलर जर रेड झाला तर समजून घ्यायचं काय दिस इज ॲन ॲसिड. कळलं तुम्हाला? तर अशा पद्धतीने ना त्या ॲसिडबद्दल तुम्हाला काही बेसिक कॉन्सेप्ट्स माहिती असल्या पाहिजे. मी अजून तुम्हाला काहीच नाही सांगितलं की H+ डोनर आहे, H+ कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. मी लगेचच्या लगेच तुम्हाला ते शिकवणार नाही. थोडीशी बेसिक कॉन्सेप्ट घेऊन जा सोबत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळ्या थेरीज सांगणार आहेत, त्याच्यावर पण प्रश्न विचारले असतील. आता तुम्हाला ॲसिडबद्दल काय कळलं? ॲसिडची टेस्ट सोर असते. करेक्ट? सगळ्या टेस्ट घेऊन आपण ओळखू शकत नाही, विषारी असू शकतात, पण आपल्याला टेस्ट माहिती असली पाहिजे. कशी सोर इन टेस्ट असतात. या व्यतिरिक्त आपल्याला इंडिकेटर वापरावे लागतील आणि ॲसिड आहे का बेस शोधावा लागेल. टर्मरिक पेपर असेल तर तो येलो असतो पहिला, तिथं काय चेंज होईल. फिनॉप्थॅलिन इंडिकेटर टाकल्यावर काय चेंज होईल. फिनॉप्थॅलिन इंडिकेटर कसा बनवला जातो. त्याच्यानंतर लिटमस पेपरच्या टेस्ट काय असतील. रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर, दोघंही टाका त्याच्यात. रेडच राहील, ब्ल्यू काय होईल तो पण रेड होईल. रेड झाला म्हणून आपण ओळखू तो ॲसिड आहे. मिथाइल ऑरेंज असेल तो पण काय होईल, इंडिकेटर टाकला ॲसिडमध्ये का तो रेड होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण ॲसिड्सबद्दल माहिती पाहिली आहे. कळलं? या व्यतिरिक्त ॲसिडच्या डेफिनेशन्स, त्याच्या थेरीज आपण इन डिटेल बघणार आहे, पण लगेच नाही. तुम्हाला अगोदर तुमचं एक बिल्डअप झालं पाहिजे नॉलेज. या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेमध्ये कशामध्ये कोणतं ॲसिड आहे, तुम्ही समजा एखादा तुमच्याकडे केस आलेली असेल, लॅबोरेटरीमध्ये काम करताय, तर तुम्हाला ॲसिड्स माहितीच आहेत, पण तुम्हाला ना कशामध्ये कोणतं ॲसिड आहे हे पण कळलं पाहिजे. त्याच्यावर नेहमी क्वेश्चन्स विचारला जातो. तुमच्यासाठी हा चार्ट एकदमच महत्त्वाचा आहे. हा चार्ट आपल्याला करूनच ठेवायचा आहे. बघा, सोर्स बघूया आपण आणि त्याच्यामध्ये ॲसिड कोणता आहे ते आपल्याला बघायचं. पहिला व्हिनेगर बघा. व्हिनेगर म्हणजे काय रे? व्हिनेगर कसं बनवलं जातं? साधारणतः हे पण महत्त्वाचं आहे. साधारणतः 4 to 6% ॲसिटिक ॲसिड घ्या आणि त्याला डायल्यूट करा वॉटरमध्ये 100 ml ला. बरोबर? 4 ते 6 ml. आता पर्सेंटेज सोल्युशन कसं बनवतात सांगतो. तुम्हाला 10%, 10% NaOH कसं बनवायचं? सोपं आहे. 10%, मला 100 पैकी 10च मार्क पडले. म्हणजे काय? मला ना 100 मध्ये फक्त 10च मार्क पडले. म्हणजे मग NaOH 10% कसं बनवायचं? 10 ग्रॅम NaOH घ्या आणि 100 ml चा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क घ्या, त्याच्यात पाणी घ्या, 10 ग्रॅम टाका, बाकीचं तिथं जी आपल्याला लाईन असते तिथपर्यंत पाणी घ्या. 100 ml होतं की नाही? म्हणजे साधारणतः 10 ग्रॅम NaOH आणि 90 ml च्या आसपास पाणी, त्याला डिझॉल्व्ह करा. पण NaOHचं काय होतं? PPT येत असतं. जर खराब पाणी वापरलं तर तुम्हाला डिस्टिल्ड वॉटर घ्यावं लागतं. सोल्युशन कसे बनवायचे ते स्पेशल लेक्चर मी अरेंज करणार आहे. आता इथे बघा, ॲसिटिक ॲसिड आहे. कशामध्ये? व्हिनेगरमध्ये कोणतं ॲसिड आहे? पहिला क्वेश्चन कळला. व्हिनेगरमध्ये आहे ॲसिटिक ॲसिड. दुसरा प्रश्न, ॲसिटिक ॲसिडचं पर्सेंटेज काय असतं? ते 4 to 6 ग्रॅम पर्सेंटेज असतं ॲसिटिक ॲसिड. व्हिनेगर बनवायचं कसं? 4 ते 6 ml ॲसिटिक ॲसिड घ्या आणि 100 ml चा व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क घ्या, त्याच्यात पाणी टाका आणि ॲसिटिक ॲसिड हे 4 ते 6 ml टाकून द्या. म्हणजे 100 ml पाणी नाही घ्यायचं बरं का. याच्यामध्ये जर तुम्ही 6 ml ॲसिटिक ॲसिड घेतलं तर साधारणतः 94 ml च्या आसपासच पाणी बसेल तुम्हाला. याला म्हणायचं 4 to 6% ॲसिटिक ॲसिड इन वॉटर. हे झालं व्हिनेगर. आता कळले ना 2 प्रश्न महत्त्वाचे? व्हेरी गुड. चला दुसरा बघा, ऑरेंजमध्ये म्हणजे संत्रीमध्ये कोणतं ॲसिड असतं? विचारलेलंच असतं ते प्रश्न, महत्त्वाचेच आहेत. याच्यामध्ये ना सायट्रिक ॲसिड असतं बरं का. सायट्रिक ॲसिड, आंबट जे पदार्थ असतात ना, लेमन वगैरे, हे आंबट पदार्थ, मुळातच आंबट म्हटलं का ॲसिड असतं. पुढं ऑरेंजमध्ये कोणतं ॲसिड असतं? सायट्रिक ॲसिड. टमॅरिंड, चिंचामध्ये आपण चिंच खातो की नाही, तर त्याच्यामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर टार्टारिक ॲसिड असतं. सर पण आता काही ट्रिक देणार आहोत बघा. चिंच म्हणजेच काय? टमॅरिंड. टीने स्टार्ट झाला. टार्टारिक ॲसिड टीने स्टार्ट झाला. बरोबर की नाही? असं काहीतरी लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. एवढा सगळा डोंगर घेऊन परीक्षा द्यायची असते, मग टेक्निक लक्षात ठेवायच्यात. कळलं का? बघा, टमॅरिंडमध्ये टार्टारिक ॲसिड असेल. पुढे टोमॅटोमध्ये कोणतं ॲसिड असतं? तर त्याच्यामध्ये असतं ऑक्झॅलिक ॲसिड. बरोबर? ऑक्झॅलिक ॲसिड असतं कशामध्ये? टोमॅटोमध्ये. डन, इथपर्यंत कळलं. पुढं दही, कर्ड, दह्यामध्ये कोणतं ॲसिड असतं? तर ते असतं लॅक्टिक ॲसिड. लक्षात ठेवायचं आहे. पुढे
लिंबूमध्ये कोणतं ॲसिड असतं? सायट्रिक ॲसिड असतं. अगोदरच सांगितलं की नाही? आता तुम्हाला कळलं पाहिजे पर्यायामध्ये ऑरेंज संत्रीमध्ये पण सायट्रिक ॲसिड आहे आणि लेमनमध्ये पण सायट्रिक ॲसिड आहे. पुढं एक फारच महत्त्वाचा गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे काय? जठर आपण जे खातो अन्न तर त्याच्यामध्ये ते पचण्यासाठी ते ॲसिडमध्ये डिझॉल्व करतं. तुम्हाला माहिती आहे का? खूप स्ट्रॉंगर ॲसिड असतं ते. तर ते कोणतं ॲसिड असतं मी सांगणार आहे बरं का इन डिटेल. गॅस्ट्रिक ॲसिड, गॅस्ट्रिक ज्यूस, जठर रस याच्यामध्ये ना हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. त्याला आपण काय म्हणतो? HCl. आणि आपल्याला माहिती आहे ना, मी आता तुम्हाला सांगितलं का स्ट्रॉंगर ॲसिड, विकर ॲसिड? नाही, मला ते नेक्स्ट लेक्चरला सांगायचं आहे. पण मी इथं सांगून ठेवतो HCl इज अ स्ट्रॉंगर ॲसिड. तो ना H+ पूर्ण रिलीज करून टाकतो. त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग असतं. त्याच्यामुळं आपण जे अन्न खाल्लं ना तर त्याच्यानंतर डायल्यूट करून लगेच भरपूर पाणी पिऊ नये असं लोक सांगतात. का? कारण मग काय होतं? HClचं काय होतं? डायल्युशन होईल की नाही? म्हणून बघा आता काय लक्षात ठेवा, बाकी तर द्या सोडून. गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे जठर रस, हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl असतं बरं का. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन सी मध्ये कोणतं ॲसिड आहे? व्हिटॅमिन सी म्हणजे कोणतं ॲसिड? तर ते आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. कळलं? नेक्स्ट बघा, नेक्स्ट बटर, लोणी. आता दही लोण्यात घोळ घालू नका. कर्डमध्ये कोणतं? लॅक्टिक ॲसिड. बटरमध्ये बी बटर. आणि कोणतं ॲसिड आहे? ब्युटेरिक ॲसिड. कळलं? एवढे ॲसिड. आता स्क्रीनशॉट मारा, याच्या नोट्स बनवलेल्या आहेत मी टेलिग्राम चॅनलला, तुम्हाला टाकून देईल, टेन्शन नका घेऊ. हे एवढे ॲसिड्स पाठ करून ठेवायचे. पाठ करायला विशेष नाहीच आहे. ऑरेंज आणि कशामध्ये? लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड, टमॅरिंड टार्टारिक ॲसिड, गॅस्ट्रिक ज्यूस सर म्हणले होते डायल्यूट होतं, पाणी नका पित जाऊ, HCl होतं त्याच्यामध्ये. व्हिटॅमिन सी ॲस्कॉर्बिक ॲसिड, बटर ब्युटीर आहे की नाही? सोपं. व्हिनेगर तर ॲसिटिक ॲसिड लक्षातच राहील. एवढे ॲसिड्सबद्दल तुम्हाला जनरल माहिती असलीच पाहिजे. हो की नाही? हे सिम्पल होतं. या डिटेलमध्ये कोणत्या थेरीज आहेत आपण ते इन डिटेलच बघणार आहे. पण ॲसिडबद्दल आता तुम्हाला थोडीशी कॉन्सेप्ट कळली. चला आता आपण बेसिस बघूया. चला बेसिस बघा. बेसिस. आता बेसिस मी तुम्हाला लगेच नाही सांगणार RNA OH- रिलीज करतो, अजिबात नाही. काही पुस्तकामध्ये फक्त OH- रिलीज म्हणजे बेस नाही. एकच थेरी नाही आहे, भरपूर साऱ्या थेरीज आहेत. तर ते पण बघायचं. अमोनिया इज ऑल्सो बेस, पण OH- रिलीजच करत नाही. मग अमोनिया कसा बेस झाला? त्याच्यासाठी ना आपण केमिस्ट्रीचे स्टुडंट आहे. त्याला बाकीचे जे स्पर्धा परीक्षा करणारे असतात कधी केमिस्ट्री नसलेला केमिस्ट्री शिकवतो. त्याच्यामुळे होतं काय, अडचण काय निर्माण होते? तो सांगतो OH- रिलीज केला म्हणजे तो काय झाला? बेस झाला. मग आपले पोरं आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे तर काहींना माहिती आहे, काहींनी लगेच OH-. तसं नाही, अमोनिया इज ऑल्सो बेस. आता बघूया बेस. पहिला गुणधर्म काय बघणार आहे? बेसिसचा फर्स्ट पॉईंट काय बघितला होता आपण? ॲसिडचा. तो सोर इन टेस्ट होता. बेसिस आर बिटर इन टेस्ट. अशी तुरट काहीतरी चव लागते त्यांची. बिटर इन टेस्ट लक्षात ठेवायचं फक्त का त्याची टेस्ट कशी असते. पुन्हा टेस्ट घेऊन आपण शोधू शकतो का बेस हा घेतला, एखादा NaOH घ्यायचा, टेस्ट घ्यायची, चालतं का नाही? पण NaOH एवढं काय होत नाही. साधारणतः लॅबमध्ये जर एखाद्या वेळेस काही ठेवलेलं असेल, करू नये असं, पण आता आम्हाला माहिती असतं कुठं काय. तर आपण ते NaOH फार गुळगुळीत लागतं, सॉफ्टनेस असतं त्याचं. थोडंसं नॉर्मल बुडून असं जर चेक केलं ना आपल्याला लगेच कळतं का NaOH आहे, गुळगुळीत लागायला पाहिजे. ते कळलं. आता बेसमधलं काय लक्षात ठेवलं आपण? पहिला पॉईंट बेसमध्ये काय लक्षात ठेवला? इट इज अ बेसिस आर बिटर इन टेस्ट. पहिला क्वेश्चन कळला. या व्यतिरिक्त आपल्याला काय बघायचं आहे? या व्यतिरिक्त काय इंडिकेटर काय रोल प्ले करतील? म्हणजे बेस जर असेल तर इंडिकेटरचा काय इफेक्ट होईल? पहिला इंडिकेटर कोणता वापरला होता आपण? लिटमस पेपर. कोणता वापरला होता? लिटमस पेपर. कशापासून बनवतात ते? लायकेन्स पासून. थॅलोफाइटा असतो तो. आता ते बॉटनी झुलॉजीमध्ये जे 12वीचे मुलं असतील ना, त्या जेव्हा ते ज्युनियर असिस्टंट, सिनियर असिस्टंट तेव्हा मी शिकवणार आहे ना, तेव्हा ते इन डिटेल सांगेल कोणते कसे त्यांचे प्रकार आहेत. आपल्याला ते गरज नाही सायंटिफिक असिस्टंटला, आपल्याला केमिस्ट्रीवर भर द्यायचं. तर लिटमस पेपर. आता लिटमस पेपर 2 प्रकारचे आहेत. रेड लिटमस पेपर, ब्ल्यू लिटमस पेपर. ॲसिडमध्ये काय प्ले करत होता रे तो? रेड म्हणजे ॲसिड्स म्हणजे रेड राहत होता आणि ब्ल्यू पण रेड होत होता. कळलं का आता? बेसमध्ये काय होतं का रेड पण काय होतो? ब्ल्यू होतो आणि ब्ल्यू राहतो. कळलं? लिहून द्यायची गरज आहे का? मला नाही वाटत, पण लिहून देतो तुम्हाला. लिटमस पेपर. बेसिसमध्ये काय होईल? बेसेस काय होईल? जो बेसिसमध्ये रेड लिटमस पेपर, बेस सॉफ्ट असतात, रेड काय होईल? तो ब्ल्यू होईल. आणि ब्ल्यू त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाही, तो पण इंडिकेट करेन आम्ही ब्ल्यू आहोत, म्हणजे आम्ही बेसेस आहोत. बेसेस. कळलं? आता आपल्याला लिटमस टेस्ट घेता येते. ॲसिड आणि बेस लिटमस पेपर आपण ओळखू शकतो. चला नेक्स्ट देखते हैं. नेक्स्ट कौन सा इंडिकेटर था? टर्मेरिक पेपर. सिंपल.
टर्मेरिक पेपर कसा बनवायचा, काय टेन्शन घेऊ नका, बरोबर. टर्मेरिक पेपर कसा बनवायचा त्याचं काय तुम्हाला लॉजिक नाही, पण तुम्हाला मी आयडिया सांगितली. जर तुमच्याकडे समजा लॅबोरेटरीमध्ये टर्मेरिक पेपर संपलं तर काय करायला पाहिजे, ते जुगाड आहे, ते बनवा आणि ते वाळत घाला, ते झंझट करू नका, ऑलरेडी भेटतात टर्मेरिक पेपर. आता टर्मेरिक पेपरचा काय इफेक्ट होतो याच्यामध्ये बघा. ज्यावेळेस आपण ॲसिड बघितलं होतं तेव्हा काय होत होता, टर्मेरिक पेपर जो येलो होता तो काय होत होता, येलोच राहत होतं की नाही. आपण पाहिलं ना, जेव्हा आपण टर्मेरिक पेपर ॲसिडमध्ये टाकतो तेव्हा पहिला टर्मेरिक म्हणजे हळद कशी असते, येलो असते. तर जेव्हा ॲसिडमध्ये आपण टर्मेरिक पेपर टाकत होतो तो येलो राहत होता. पण जेव्हा आपण तो बेस असेल, समजा सोल्युशन बेस असेल, त्याच्यात जेव्हा आपण टर्मेरिक पेपर टाकू तेव्हा त्याचा जो येलो कलर आहे ना, येलो, इट चेंजेस टू रेड. करेक्ट, इट चेंजेस टू रेड. जर समजा आपण टर्मेरिक पेपर त्याच्यामध्ये टाकला आणि तो जर येलोच राहिला तर ते ॲसिड आहे, आणि तो जर रेड झाला तर म्हणजे तो काय आहे, बेस आहे. कळलं तुम्हाला. पुढचा इंडिकेटर, नेक्स्ट इंडिकेटर कोणसा था, फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर. फेनॉल्फ्थालीन स्पेलिंग पण बघून घ्या बरं का, स्पेलिंग आपण शिकायचं, आपण सायन्सचे स्टुडंट्स आहोत. फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर. आता इंडिकेटर नेहमी 1-2 लिटरमध्ये नाही टाकायचे. एखादा दिला ॲसिड दिला 5 ml टाकले 1 लिटर इंडिकेटर, तसं नाही. इंडिकेटरचा रोल का, एवढ्या मोठ्या 4 व्हीलरला 2 व्हीलरला काही इंडिकेटर 1-2 किलोचे असतात, छोटे छोटेच असतात ना, ते फक्त इंडिकेट करतात. तसं इथं पण हे इंडिकेटर असतात. 1-2 ड्रॉप आपण टाकले तर काय चेंजेस होतात फेनॉल्फ्थालीन इंडिकेटरमध्ये बघा. जर आपण ॲसिडमध्ये जर इंडिकेटर टाकलं फेनॉल्फ्थालीन तर काय होत होतं, इट रिमेन्स कलरलेस. तर त्यावेळेस ते कलर दाखवत नव्हता. पण जर समजा बेस सोल्युशनमध्ये जर आपण फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर टाकला तर इट टर्न्स टू पिंक. तर त्यावेळेस काय होतं, समजा एक सोल्युशन आहे, ते बेसिक आहे, मला नाही माहिती ते बेसिक आहे, पण आता कन्सिडर करा ते बेसिक आहे. त्याच्यात जर फेनॉल्फ्थालीन इंडिकेटरचे 1-2 ड्रॉप टाकले का त्या सोल्युशनचा कलर पिंक होतो. तर काय होतं, बेसेसमध्ये फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर टर्न्स इनटू पिंक कलर. फेनॉल्फ्थालीन म्हणजे ते पूर्ण सोल्युशनला, आता इंडिकेटर पूर्ण सोल्युशनमध्ये मिक्स होतं ना ते, त्यामुळे त्या पूर्ण सोल्युशनचा कलर कसा होतो, पिंक होतो. कळलं. टर्मेरिक पेपर कळला, लिटमस पेपर, फेनॉल्फ्थालीन इंडिकेटर कळला. आणखी एक इंडिकेटर पाहिला ना आपण, मिथिल ऑरेंज. तो कसा असतो कलर, त्याचा मुळातच कलर कसा असतो, ऑरेंज असतो, मिथिल ऑरेंज. चलो, अगर जर आपण बेस घेतला सोल्युशन, त्याच्यामध्ये जर मिथाइल ऑरेंज इंडिकेटर जर टाकला तर त्या ऑरेंजचा कलर चेंज होऊन तो येलो होत असतो. ऑरेंज कलर चेंजेस टू येलो. ऑरेंजचा कलर चेंज होऊन तो काय होतो, येलो होतो. माहिती पाहिजे कोणत्या इंडिकेटरने बेसमध्ये तो त्याचा कलर, म्हणजे इंडिकेटर ॲसिडमध्ये काय चेंज करतो बेसमध्ये, खूप महत्त्वाचं हे टॉपिक आहे, तेच आपण बघतोय. एवढे इंडिकेटर्स आपल्याला माहिती पाहिजेत, म्हणजे कोण ॲसिडमध्ये काय कसा रिॲक्ट होईल आणि बेसमध्ये काय रिॲक्ट होईल. तर आपण ॲसिड्स पाहिलेत, बेसेस पाहिलेत. आता तुम्हाला एक महत्त्वाचा क्वेश्चन सांगून ठेवतो. जेवढे बेसेस असतात ना, इफ बेस इज वॉटर सोल्युबल, जर समजा आपण एखादा बेस घेतला आणि तो वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि तो जर सोल्युबल झाला, सोल्युशन जर तयार झालं, तर दॅट बेस इज कॉल्ड अल्कली. म्हणजे जेवढे बेसेस वॉटर सोल्युबल आहेत, वॉटरमध्ये सोल्युबल होतात, त्यांना अल्कली म्हणतात. पण काही असे बेसेस पण असतात जे वॉटरमध्ये सोल्युबल होत नाही, त्यांना मात्र अल्कली म्हणत नाही, त्यांना बेसेसच म्हटलं जातं. मग सर याचा अर्थ काय झाला, ऑल अल्कली आर बेसेस. बरोबर, ऑल अल्कली आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कली. हा सेंटेन्स महत्त्वाचा आहे. जसं ऑल ओअर्स आर मिनरल्स बट ऑल मिनरल्स आर नॉट ओअर, वैसेही असंच आपण काय सांगू शकतो, ऑल अल्कली आर बेसेस बट ऑल बेसेस आर नॉट अल्कली. सगळे अल्कली जे असतील ते बेस असतील, पण सगळेच बेस अल्कली असणार नाही. काही वॉटर सोल्युबल असतील त्यांना अल्कली म्हणू, जे बेसेस वॉटर सोल्युबल नाहीत त्यांना बेसच म्हणायचं. कळलं का आता तुम्हाला. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता NaOH बेस आहे पण ते NaOH वॉटर सोल्युबल आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, अल्कली म्हणतो. हे महत्त्वाचं होतं बरं का. एवढा सेंटेन्स एक महत्त्वाचा होता. आत्तापर्यंत आपण ॲसिडबद्दल बेसिक कॉन्सेप्ट्स पाहिल्या, त्यानंतर बेसेसबद्दल कॉन्सेप्ट्स पाहिल्या. पण सर या व्यतिरिक्त इंडिकेटर नाही आहे माझ्या लॅबमध्ये, मला सांगा ना कसं शोधायचं. आणखी एक टेस्ट आहे आपल्याकडं, त्याच्यासाठी आपल्याला pH स्केल माहिती पाहिजे. याच्यावरनं महत्त्वाचं आहे pH तुम्हाला माहितीच असले पाहिजे. बघूया आपण ना आता pH बद्दल माहिती घेऊया.
आपल्याला पीएच स्केल काय आहे, मला खूपदा प्रश्न पडतो. आता तुमच्या मनात आला असेल पीएच स्केल किती सोपं आहे, 1 ते 14. नाही, चुकता आपण, बघणारे आपण, टेन्शन नका घेऊ. आता पहिलं, या पीचा अर्थ काय होतो, तर त्याचा अर्थ होतो पोटेन्स, बरोबर, पोटेन्स म्हणतात. आणि H स्टँड्स फॉर हायड्रोजन आयन, बरोबर. तर यावरून हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन चेक करून आपण पीएच फाइंड आउट करत असतो. बघा आता महत्वाचं आहे, पीएच स्केल जी आहे ती किती आहे रे, 0 पासून 14 पर्यंत. म्हणजे अशी एवढी, इथं 0 असेल, मध्ये किती असतो, मध्ये किती असतं, इथं 7 पकडूया आपण, बरोबर. आणि या ठिकाणी कुठे, या ठिकाणी किती असेल, 14 असेल, बरोबर. मतलब आता पीएच स्केल जी आहे ती 0 पासून 14 पर्यंत आहे, बरोबर. याच्यामध्ये 0 पासून, आता ऍसिडिक पीएच कधी असतात, तर लगेच आपण म्हणतो 0 ते 7 ऍसिडिक नाही, अशा चुका होतात छोट्या छोट्या. बघा 0 पासून 6.9 पर्यंत, 6.9 पर्यंत ही ऍसिड रेंज आहे बरं का पीएच स्केलवर. आणि 7 नाही, 7 काय असेल, न्यूट्रल असेल, 7 काय असेल, न्यूट्रल असेल. अँड 7.1 कुठपासून, 7.1 पासून, 7 झाला ना, 7 न्यूट्रल झाला, 7.1 पासून 14.0, बरोबर. एवढं ही जी रेंज असेल याला काय म्हणायचं, बेसिक रेंज. काय म्हणायचं रे, बेसिक रेंज. कळलं आता तुम्हाला. पीएच स्केल फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. बघा पीएच स्केल ही 0 ते 14 असते. पहिला प्रश्न इथं तयार झाला. 0 पासून 6.9 याला ऍसिडिक रेंज म्हणतात, 7 ला न्यूट्रल म्हणतात, 7.1 ते 14.0 यांना बेसिक रेंज म्हणतात. कळलं का. अजून सांगतो तुम्हाला, स्ट्रॉंगर ऍसिडचा पीएच. आता मी तुम्हाला सांगितलंय का अजून, स्ट्रॉंगर ऍसिड, वीकर बेस, वीकर ऍसिड नाही सांगितलेलं. इथं मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ऍसिड स्ट्रॉंगर कधी असतो पीएच स्केलवर आणि वीकर कधी असतो. बघा आता, जर समजा एखादा ऍसिड 0 असेल, ज्याचा पीएच 0 आहे, इट इज ए स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. मी स्ट्रॉंगर नाही म्हणत, आता डिग्री माहिती पाहिजे तुम्हाला. आता डिग्री शिका इंग्लिशमध्ये, कोणत्या कोणत्या डिग्री आहेत, पॉझिटिव्ह, ते तुम्हाला महत्त्वाचं आहे बरं का. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह डिग्री, गुड, बेटर, बेस्ट, त्या डिग्रीचे वर्ड्स पण करावे लागणार आहेत आपल्याला. बघा आता, जर 0 असेल ना, इथं जर 0 असेल तर तो काय झाला, स्ट्रॉंगेस्ट ऍसिड झाला. जसा जसा तो 0 पासून 7 पर्यंत जाईल, तो काय होत जाईल रे, न्यूट्रल होत जाईल, हो की नाही. म्हणजे त्याची काय होईल, ऍसिडिक रेंज काय होत जाते, कमी 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 होत जाते. मग सांगा मला, एक सोल्युशन आहे ज्याचा पीएच 1.0 आहे आणि दुसरा सोल्युशन आहे ज्याचा पीएच 6.8 आहे, बरं का. एक सोल्युशन आहे ज्याचा पीएच 1.0 आहे, दुसरं सोल्युशन आहे ज्याचा पीएच 6.8 आहे, विच इज ए स्ट्रॉंगर ऍसिड. असा प्रश्न विचारला तर तुम्ही बरोबर म्हणणार 1.0. करेक्ट, कारण हा न्यूट्रलकडे चाललाय, फार न्यूट्रलच्या जवळ आहे, म्हणजे तो वीकर ऍसिड असेल. असे प्रश्न विचारतात का कोणता एक सोल्युशन, देर आर 2 सोल्युशन्स, सोल्युशन ए अँड सोल्युशन बी. सोल्युशन एचा पीएच इतका आहे आणि बीचा पीएच इतका आहे. कळलं तुम्हाला. म्हणजे जसं 0च्या जवळ जाऊ तसं ऍसिडिक नेचर त्याचा कमी कमी होत जातं, तो न्यूट्रल जवळ जातो. म्हणून पीएच रेंज महत्वाची आहे. कळलं. पुन्हा सेम बेसिकमध्ये पण आहे बरं का. 7.1 पीएच असेल तर तो न्यूट्रलच्या जवळ झाला, म्हणजे त्याचं बेसिक नेचर कमी असेल फार. आणि जर एखाद्याचा पीएच 14.0 असेल तर तो काय असेल, स्ट्रॉंगेस्ट बेस असेल, स्ट्रॉंगेस्ट बेसिक इन नेचर असेल. कळलं तुम्हाला. 1 मोलार NaOH बघणारे आपण, त्याचा पीएच काय असू शकतो, एकदम स्ट्रॉंगेस्ट असेल त्याला स्ट्रॉंगेस्ट ऍसिड. जर पीएच फार कमी असेल तर स्ट्रॉंगर ऍसिड. पीएच जर 7च्या जवळ असेल तर तो वीकर ऍसिड होतो, बरोबर. 7च्या जवळपास जर बेस असेल 7.1 7.2 तर तो वीकर बेस असेल, आणि 14च्या जवळ गेला कसं स्ट्रॉंगर बेस होईल. कळलं. ह्या पीएच रेंज फार महत्वाची आहे. पीएच रेंज कोणती आणि त्याच्यावर काय काय इफेक्ट होतो. पण एवढंच महत्वाचं नाहीये. स्पर्धा परीक्षेमध्ये कशाचा पीएच काय आहे तो आपल्याला देखील महत्त्वाचा आहे. का ते देतील की समजा ह्युमन ब्लड असेल, ह्युमन युरिन असेल, यांचा पीएच काय असतो, काऊ मिल्क असेल त्याचा पीएच काय असतो. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत. जेवढ्या महत्त्वाच्या आहे सगळ्या मी इथं शिकवतोय, आणि ते जेवढं महत्त्वाचं आहे ते इथं शिकवल्यावर व्यवस्थित अंडरलाईन करा तुम्ही. त्याची व्यवस्थित तुमच्या भाषेत लिहून पण ठेवत जा. तुम्हाला स्वतःला लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवावी लागेल. नुसतं जर तुम्ही बघत बसलात तर तुमच्या हाताखालून ते जाणार नाही. लिहिल्यानंतर हाताखालून जाईल, लक्षात राहील जास्त.
हे पण चार्ट फार महत्त्वाचं आहे. कशाचा pH काय आहे. आता तुम्हाला एक सांगू का, कोणीही लॅबोरेटरीमध्ये जाऊन एक्झॅक्ट pH चेक करत बसत नाही. इथं जे pH दिलेले आहेत ते त्याच्या रेंजमध्ये आहेत. आता बघा आन्सर शोधायचं कसं. समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला विचारलं सलाइवाचा pH किती, आता तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे सांगू का, 6.8. मग तुम्ही काय करणार, एक्झाममध्ये गेले 6.7 आलेला आहे, तर तुम्ही म्हणणार 6.8 हे आता ना हा प्रश्नच चुकीचा आहे, याचे 100% असं नाही करायचा. ही टेक्निक आहे, ही इलिमिनेशन टेक्निक आहे. तुम्ही काय करायचं, याच्या रेंजमध्ये जे आन्सर आहे तुमचं 4 पर्याय आहेत तिथं क्लिक करायचं. 6.8 आला 6.8लाच क्लिक करा, त्याच्या रेंजमध्ये आला तिथं क्लिक करा. पण जर 1.2 आला तर क्लिक करू नका त्या पर्यायाला. बरोबर, हे pH फार महत्त्वाचे आहेत. बघूया फर्स्ट, कोणतं सोल्युशन कशाचा pH काय असतो. 1 मोलार HCl त्याचा pH 0.0 असतो, म्हणजे काय येतो, स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे बरं का. गॅस्ट्रिक ज्यूस आत्ताच पाहिलं ना आपण, गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजे जठर रस कोणता असतो, हायड्रोक्लोरिक असतो, आणि त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा pH किती असतो बघा 1.0 आहे. एवढं स्ट्रॉंगर ॲसिड आपण आपल्या पोटात घेऊन फिरतोय. तर हे झालं याचा 1.0. व्हिनेगर 4 to 6% ॲसिटिक ॲसिड, तर व्हिनेगरचा pH किती असतो 3.0 असतो. युरिनचा pH किती असतो 6.0 असतो. हे सगळे ॲसिडिक आहेत ना, आता तुम्हाला कळलं ना, 7च्या खालचे सगळे ॲसिडिक आहेत. मग जर तुम्हाला विचारलं का युरिन ॲसिडिक आहे का बेसिक आहे, तर आता कन्फ्यूज नका हो. किती pH त्याचा 6.0, 100% काय ते ॲसिडिक इन नेचर आहे. चलो देखो, सलाइव्हा ते पण काय ॲसिडिक आहे, पण त्याचा जे न्यूट्रलच्या जवळ चालला बघा 6.8, न्यूट्रलच्या जवळ चालला म्हणजे वीकर ॲसिड येतो 6.8 आहे. मिल्क आणि रेन वॉटर यांचा pH बघा, रेन वॉटरचा pH किती 6.4. आता तुम्ही म्हणा सर आम्ही कुठेतरी वाचलो होतं रेन वॉटरचा pH 7 असतो. न्यूट्रल नाही, रेन जेव्हा येतं तेव्हा वेगवेगळ्या गॅसेसमधून येतं ना, ॲसिड रेन माहिती की नाही तुम्हाला, तर ते गॅसेसमधून येतं, त्याच्यामुळे त्याचा pH थोडा डाऊन होतो. पण डायरेक्ट ॲसिडच परत आपल्या अंगावर असं नाही, फार न्यूट्रलच्या आसपास त्याचा असतो, पण तो ॲसिडिक pH असतो. पण इथे इंग्लिशमध्ये एक शिकायला भेटतं, रेन वॉटर शब्द नीट बघून घ्या. हे काय असं प्रिंटिंग मिस्टेक टायपिंग मिस्टेक नाही आहे ती. रेन वॉटर शब्द नीट बघून घ्या, त्याची स्पेलिंग काय आहे व्यवस्थित बघा, मध्ये गॅप नाही आहे. तर मिल्क, काऊ मिल्क असेल तर यांचा pH किती असतो ॲसिडिक असतो 6.4 असतो. रेन वॉटरचा पण 6.4 असतो. समजलं ना रे हे. पुढे बघूया, डिस्टिल्ड वॉटर त्याचा मात्र न्यूट्रल असतो, एकदम न्यूट्रल 7.0 असतो तो. पुढे नेक्स्ट है ब्लड. ब्लडचा pH किती असतो बघा, रक्ताचा pH बेसिक असतो की नाही, आता 7.4 झाला तर त्याचा pH काय झाला, बेसिक झाला. पुढं आहे NaCO3. पुढं काय NaHCO3, याला काय म्हणतात सोडियम, याला काय म्हणतात सोडियम बायकार्बोनेट. जेव्हा आपण सोडा खातो ना, खाण्याचा सोडा, तो म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. त्याचा वापर काय होतो माहिती का, अँटीॲसिड म्हणून वापर होतो. जर आपल्याला जर ॲसिडिटी झाली तर तुम्ही अँटीॲसिड वापरू शकता, सोडियम बायकार्बोनेट वापरू शकता. तो बेसिक नेचर असतो. त्याचा pH बघा बेसिक नेचर असतो बघा, इथं 8.4 आहे, बेसिक आहे तो pH लक्षात ठेवा. टूथपेस्ट, तुम्ही आपण ज्या टूथपेस्ट वापरतो तर त्यांचा pH पण बेसिक असतो 9.4. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला काय म्हणतात, मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणतात. त्याचा pH किती असतो 10.4. तुम्हाला एकदम स्ट्रॉंगर सर्दी झाली तर मिल्क ऑफ मॅग्नेशिया वापरायचं, त्याचा पण वापर अँटीॲसिड म्हणून वापर होतो 10.4. चलो नेक्स्ट देखते है. थोडं फास्ट होतंय का, थोडीशी प्रॅक्टिस करा, रिवाईज करून बघा, कारण ना एकाच लेक्चरला अर्धा पाऊण तास द्यायची नाही. याला घेऊन आपल्याला सगळ्या ॲसिडच्या थेरीज पण बघणार आहे आपण नेक्स्ट लेक्चरला. पुढं आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड, CaOH ट्वाईस आहे बरं का इथं, CaOH ट्वाईस. आता मॅग्नेशियम कॅल्शियम त्यांच्यावर 2+ चार्ज असतं, तो काही इथं महत्त्वाचा चार्ज नाही म्हणून OH ट्वाईस वापरावा लागतो. कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याचा pH 11.0 असतो. आणि 1 मोलार NaOH तो हा स्ट्रॉंगेस्ट ॲसिड आहे, सॉरी ॲसिड नाही तो बेस आहे, स्ट्रॉंगेस्ट बेस आहे, 14.0 आहे तो, स्ट्रॉंगेस्ट बेस आहे, सगळ्यात जास्त pH त्याचा असतो. हे pH तुम्हाला माहिती असले पाहिजे. कळलं, एवढे pH महत्त्वाचे आहेत. आता आपल्याला ना pH बद्दल सगळी माहिती कळलेली आहे. आपण ॲसिड्सबद्दल माहिती पाहिली, बेसेस माहिती पाहिली. आता सॉल्ट्सबद्दल महत्त्वाची माहिती आपल्याला बघायची. तर सॉल्ट्स तयार कसे होतात, जेव्हा व्हेन ॲसिड इज ट्रीटेड विथ बेस ॲट दॅट टाइम वी गेट सॉल्ट अँड वॉटर. महत्त्वाचा अंडरलाईन क्वेश्चन आहे. जेव्हा आपण ॲसिडमध्ये बेस ॲड करतो तेव्हा आपल्याला काय भेटतं, तर तेव्हा आपल्याला भेटतं सॉल्ट अँड वॉटर, H2O, हे दोन भेटते बरं का. आता म्हणजे सॉल्ट आपल्याला इथे भेटतो बरं का, इथे बघा आपल्याला ना इथे सॉल्ट भेटतोय,
पण तो सॉल्ट कोणता आहे याचे पण टाइप्स पडतात. ते डिपेंडिंग ऑन विच ॲसिड वी आर युझिंग अँड विच बेस वी आर युझिंग टू ट्रीटेड विथ इच अदर. हे दोघं एकमेकांसोबत ट्रीट करण्यासाठी कोणत्या ॲसिड बेस वापरतं याच्यावरून सॉल्टचे 3 प्रकार पडतात. एक आहे ॲसिडिक सॉल्ट, दुसरा आहे बेसिक सॉल्ट आणि तिसरा आहे न्यूट्रल सॉल्ट. जर आपण, हे महत्त्वाचं आहे, जर आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतलं, बरोबर, आता मला सर तुम्ही अजून सांगितलेलं नाही बरं का स्ट्रॉंग ॲसिड वीक बेस, मी तुम्हाला फक्त इथं माहिती देतो, मी सांगणार नाही कोणतं स्ट्रॉंग आणि कोणतं वीक. मी जर स्ट्रॉंग ॲसिड घेतलं आणि वीक बेस घेतला, मी जर स्ट्रॉंग ॲसिड घेतलं आणि वीक बेस घेतला तर कोणाची पॉवर जास्त राहील बघा. हा वीक आहे, हा स्ट्रॉंग आहे, हो की नाही, हा स्ट्रॉंग आहे की नाही, ॲसिड कोण आहे, स्ट्रॉंग आहे. मग आपल्याला जे भेटेल तो कसा सॉल्ट भेटेल. आता बघा ॲसिड आणि बेसपासून काय भेटतंय, सॉल्ट आणि वॉटर. आता इथं ॲसिड आणि बेस म्हटलं इथं सॉल्ट तयार होईल आणि वॉटर तयार होईल. आता सॉल्ट कोणता असेल बघा, कोण स्ट्रॉंगर आहे, इथे स्ट्रॉंगर आहे ॲसिड, म्हणून इथं आपल्याला ॲसिडिक सॉल्ट भेटेल, ॲसिडिक सॉल्ट भेटेल. जसं का मीठ, आता तुम्हाला एक स्ट्रॉंगर ॲसिड सांगतो, HCl घेतलं आपण आणि त्याच्यामध्ये जर आता वीक बेस तुम्ही कोणतं एखादं जर घेतलं आणि ॲसिड आणि बेस यांच्यामध्ये जर मिक्स, आता इथं ॲसिडिक सॉल्ट हा मीठ नाही आहे, तो इट्स अ न्यूट्रल सॉल्ट आहे, तिथं मी ते न्यूट्रल सॉल्टचं एक्झाम्पल तिथं देईल. आता जर समजा आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतलं जसं HCl घेतलं आणि एखादा वीक बेस घेतला तर आपल्याला स्ट्रॉंगर कोण राहील, ॲसिड राहील की नाही, स्ट्रॉंगर कोण राहील, ॲसिड राहील. म्हणून यांच्यापासून आपल्याला ॲसिडिक सॉल्ट भेटेल. सेम आपण जर दुसरं घेतलं, कोणता घेतला आपण, वीक ॲसिड घेतलं, ॲसिड काय घेतलं, वीक ॲसिड घेतलं आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉंग बेस घेतला, बेस आपण स्ट्रॉंग वापरला, तर कोणता सॉल्ट भेटेल आपल्याला बघा. स्ट्रॉंग कोण आहे दोघांमध्ये, ॲसिड आणि बेस घेतलं तर सॉल्ट भेटतंय, पण यांच्या दोघांमध्ये स्ट्रॉंग कोण आहे, बेस आहे, म्हणून आपल्याला इथं काय भेटणार आहे, बेसिक सॉल्ट, बरोबर. आता बेसिक सॉल्ट काय आहे एवढं इन डिटेल काय आपल्याला बघायची गरज नाही, ते काय एवढं डिटेलमध्ये विचारणार नाही. तिसरं बघा, इथं महत्त्वाचं आहे, इथं जर समजा आपण आता इथं कळलं ना दोघांमध्ये, इथं पुन्हा ॲसिड बेसची आपण ट्रीटमेंट केली बघा. ॲसिड घेतला स्ट्रॉंग, आपण स्ट्रॉंग ॲसिड घेतला आणि स्ट्रॉंगच बेस घेतला, बेस पण काय घेतला, स्ट्रॉंग घेतला. आता दोघं पण काय झाले, दोघं पण स्ट्रॉंग झाले, तर अशा वेळेस काय होणार आहे, वी गेट ए न्यूट्रल सॉल्ट. जसे की स्ट्रॉंग ॲसिड घेतला तर आता तुम्हाला इथं कळलं HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस घेतला जसं की NaOH हे काय आहे, आता पाहिलं ना आपण 1 मोलार NaOHचा pH किती होता, 14.0 होता, म्हणजे स्ट्रॉंगर होता की नाही. मग HCl स्ट्रॉंग आहे आणि HCl आपण जठरमध्ये आपण बघितलं ना, पोटामध्ये जे ॲसिड असते ते त्याचा pH किती असतो, 1.0 असं, म्हणजे खूपच स्ट्रॉंगर आहे तो. दोघं जर मिक्स केले तर वी गेट ए न्यूट्रल सॉल्ट, बरोबर. मीठ भेटतं आपल्याला, कसं बघा, H आणि OH हे दोघांपासून काय तयार होतं बघा, H प्लस OH H2O तयार होईल, वॉटर बाहेर पडलं का, प्लस इथं कोण राहिलं आता Na आणि इथं कोण राहिलं Cl, वी गेट NaCl, म्हणून आपण मिठाला NaCl म्हणतो, हो की नाही. तर अशा पद्धतीने इट्स अ न्यूट्रल सॉल्ट. कळलं तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्हाला ॲसिड बेस, पहिला प्रश्न तेच विचारतात, ॲसिड आणि बेस यांची ट्रीटमेंट झाली तर वी गेट ए सॉल्ट अँड वॉटर, ये याद रखना ही पडेगा. त्यानंतर कोणतं ॲसिड आणि कोणतं बेस घेतलं तर त्याच्यानुसार 3 वेगवेगळे सॉल्ट तयार होत असतात. आता आपण बघूया मीठ कोणतं, हे जे मीठ आहे कसं तयार झालंय, स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसने तयार झालं, इट्स अ न्यूट्रल सॉल्ट. कळलं इथपर्यंत. पुढे आणखी एक तुम्हाला बेस मी सांगतो, महत्त्वाचं आहे ते सांगावंच लागेल. एक बेस बघा, दुसरा बेस आहे सोडियम बायकार्बोनेट. आता बघितलं, आता इथं कन्फ्युजन आहे, 2 फॉर्म्युला बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला Na2CO3 आणि दुसरा कोणता NaHCO3. याला म्हणतात सोडियम बायकार्बोनेट, याला म्हणतात सोडियम कार्बोनेट, याला म्हणतात धुण्याचा सोडा, याला म्हणतात खाण्याचा सोडा. धुण्याची जागा Na2CO3 ची आहे आणि खायची असेल तर NaHCO3 ची आहे. NaHCO3 अँटी ॲसिड म्हणून वापरला जातो. वीकर बेस आहे तो आपण घेतला पाण्यामध्ये टाकून थोडासा सोडा तर आपल्या ॲसिडिटी रिलीज होण्यासाठी त्याची मदत होते. कळलं. NaHCO3. दुसरी गोष्ट, हा जो NaHCO3 आहे तर तो हा बेसिक सॉल्ट आहे. हा सॉल्ट आहे बरं का, पण कसं आहे, बेसिक सॉल्ट आहे, थोडंसं बेसिक नेचर आहे त्याचं, हे पण लक्षात ठेवा. NaHCO3 जो आहे
NaHCO3 हा फायर एक्सटिंग्विशरमध्ये वापरला जातो. म्हणजे आता तुम्ही जर समजा आग लागली ते फायर एक्सटिंग्विशर असेल तर तुम्ही जे असे त्याची वरची नॉब दाबता, ते काढून घेता, नॉब दाबता, तेव्हा काय होतं तर त्याच्यामध्ये जे NaCO3चे जे एक रॉड पट्टी असते ते खाली HCl असतं, त्याच्यात ती पडते, त्यांची रिॲक्शन होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो आणि आपण मारला की त्याचा जिथं आग लागलेली त्याला ऑक्सिजन भेटत नाही, ऑक्सिजन स्वतः ज्वलनास मदत करतो ना, मग त्याला ऑक्सिजन भेटत नाही, कार्बन डायऑक्साईड तिथं राहतो, त्याच्यामुळे आग विझते. इथून काय लक्षात ठेवायचं, हा बेसिक सॉल्ट आहे NaHCO3. पहिली गोष्ट ती लक्षात ठेवायची. दुसरी गोष्ट फायर एक्सटिंग्विशरमध्ये त्याचा वापर होतो आणि तिसरी गोष्ट इट इज यूज्ड ॲज अन अँटी ॲसिडिटी रिलीज करण्यासाठी त्याचा वापर होतो. ॲट द सेम टाईम Na2CO3 पण आहे. याचा वापर डिटर्जंट म्हणून केला जातो. यूज ऑफ Na2CO3 याचा वापर डिटर्जंटमध्ये होतो. धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आणि तो सुद्धा बेसिक सॉल्ट आहे. दोघंही बेसिक सॉल्ट आहे, एवढं काही टेन्शन नाही. कळलं तुम्हाला, दोघंही उपयोगीचे आहेत. एक अजून आहे बरं का, एक सॉल्ट अजूनही आहे, कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड. थर्ड वन CaO, कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड. याला काय म्हणता तुम्ही, ब्लिचिंग पावडर म्हणतात की नाही कॅल्शियम ऑक्सीक्लोराइडला, याला म्हणतात ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर काय होते, इट इज यूज्ड ॲन ए ब्लिचिंग एजंट. म्हणजे जर पाण्याचं निर्जंतुकीकरण करायचं असेल, पाण्यातून जे जंतू बाहेर मारून टाकायचे असतील, ॲट दॅट टाइम वी हॅव टू यूज ब्लिचिंग पावडर. ब्लिचिंग पावडर मतलब कॅल्शियम ऑक्सीक्लोराइड, CaOCl2. कळलं तुम्हाला, ब्लिचिंग एजंट पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर होतो. पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ना ॲसिड बेसेसच्या थेरीज पण बघायच्यात. 5 थेरीज आहेत. कोणत्या कोणत्या, अरेनियस ॲसिड, ब्रॉन्स्टेड-लॉरी कॉन्सेप्ट, लेविस ॲसिड बेस थेरी, लक्स फ्लूइड कॉन्सेप्ट आणि आणखी एक आहे सॉल्व्हंट सिस्टीम. अशा 5 थेरीज मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला इन डिटेल शिकवणार आहे. आता तुम्ही एवढं जे झालं सर, मला लेक्चर तर खूप छान वाटलं आणि कळलंही, पण याच्यावर क्वेश्चन्स कसे जनरेट होतात, क्वेश्चन काय असतात, जर याच्या पुढचे क्वेश्चन तुम्ही देऊ शकलात, समजून घ्या तुमचा स्कोर चांगलाच येणार आहे. तुम्हाला हा टॉपिक एक्झॅक्ट व्यवस्थित समजला. चलो देखते है. लेकिन तुम्हाला सांगू, जास्त वेळ याच्यासाठी अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. आपल्याला ना फास्ट आन्सर देता आलं पाहिजे. आपल्या मेमरीला प्रॅक्टिस झाली पाहिजे का पटपट आन्सर देण्याची. तर साधारणतः तुम्हाला सांगतो, साधारणतः 15 सेकंदामध्ये तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. बघू बरं देता येतंय का. देखो क्वेश्चन अच्छे से, क्वेश्चन काय नीट वाचून घ्यायचं. आणि एक सांगायचं राहिला, क्वेश्चन वाचा एकदा. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तर महत्त्वाचाच आहे, पण याच्यामध्ये पण एक सब क्वेश्चन आहे, तो महत्त्वाचा आहे. तुमचा टाईम संपतोय, वाचून घ्या. आन्सर भेटलं का बघा तुम्हाला, टाइम सब झालाय. डन, भेटलं तुम्हाला आन्सर. बघूया आता जे शिकवलं त्याच्यावरच क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्त्वाचा, पूर्ण क्वेश्चन वाचल्याशिवाय, 4ही पर्याय वाचल्याशिवाय क्लिक करायचं नाही. तुम्हाला काय होतं, ओव्हर कॉन्फिडन्स होतं. वेळ वाचायचं, पहिले एक वाचले, लगेच क्लिक केलं, पुढे गेले, नंतर कळतं अरे माझे सिली मिस्टेक्स झाल्या. नेहमी लक्षात आहे, स्वतःचा अनुभव आहे. मी राज्यसेवेला 2 वेळेस ट्राय केलेला आहे, मी मेन्स दिलेली, मला खूप माहिती आहे का काय होतं. माझ्या पण चुका ज्या झाल्या, मी तुम्हाला सांगतो का त्या चुका तुम्ही करू नका. इथं ना चुका काय होतात की आपण क्वेश्चन वाचतो, ओव्हर कॉन्फिडन्स, मला वेळ वाचायचा, पुढे वेळ वाचला पाहिजे. वाचून काय करणार आहे, 90 मिनिटापेक्षा जास्त भेटणार नाही. 90व्या मिनिटाला शेवटचा क्वेश्चन झाला तरी चालेल, पण 4ही पर्याय वाचायचे, प्रश्न नीट वाचायचा, काय नॉट वापरलाय असं नीट बघून घ्यायचं आणि मगच क्लिक करायचं. चला बघूया याचा आन्सर काय आहे. बघा आता व्यवस्थित बघा, याचं आन्सर काय आहे ते आपण व्यवस्थित बघूया. काय क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲसिडिक. खालीलपैकी कोणतं ॲसिडिक नाहीये. बघूया, व्हिनेगर, सेकंड ब्लड, टोमॅटो आणि काव मिल्क. मला सांगा व्हिनेगर काय होतं, 4 to 6% ॲसिटिक ॲसिड होतं. म्हणजे व्हिनेगर काय ॲसिड आहे. त्यांनी काय विचारलं, नॉट ॲसिडिक, म्हणजे हे आन्सर येईल का, नाही येणार. पुढे मला सांगा काव मिल्क, त्याचा pH काय होता, पाहिलं ना ॲसिडिक होतं की नाही, बरोबर, म्हणजे हे आन्सर येणार नाही. टोमॅटोमध्ये काय होतं पाहिलं की नाही आपण, ऑक्झॅल, आपण ते लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. टोमॅटोमध्ये काय होतं, टार्टारिक ॲसिड टारामिनमध्ये होतं, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड होतं, म्हणजे टोमॅटोमध्ये नाही. आता मला ब्लडचा pHच नाही माहीत, मला नाही माहिती ब्लडचा pH 7.4 आहे, 7च्या पुढचे बेसिक असतात, मला नाही माहिती, पण तरी सुद्धा आपल्याला इथे आन्सर भेटतं की नाही. सो वी गेट आन्सर ब्लड. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲसिडिक, ब्लड इज नॉट ॲसिडिक
बिकॉज ब्लड इज ए बेसिक इन नेचर, क्योंकि उसका pH 7.4 है। चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं, लेकिन हमें सिर्फ कितने सेकंड्स देने हैं? 15 सेकंड, 15 मिनिट नाही सेकंड्स। चलो देखेंगे, 15 सेकंदात आन्सर द्यायचा, जास्त वेळ नाही घ्यायचा। बघा नीट, डन। चलो 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 6 सेकंड ओनली। हे प्रश्न फार महत्वाचे आहेत, प्रश्नावरून तुमची प्रॅक्टिस खूप होईल। चलो देखते हैं क्वेश्चन क्या है। प्रश्न काय बघा, इफ pH ऑफ द सोल्यूशन इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 देन द सोल्यूशन बिकम्स, सरले सोपा प्रश्न होता। आता ती pH रेंज माहिती पाहिजे। 1 कडून आता आपण 7 कडे चाललो की नाही, 1 कडून 7 कडे चालले, 4 झाला, तर pH काय होतोय? कमी कमी होऊ राहिला। एक तर ना रेंज कोणती मध्ये आला? ऍसिडिक मध्ये आला, बेसिक मध्ये नाही आला। मग इथं बेसिक जे पर्याय आहेत ते लगेच कट झाले तुमचे, हो की नाही? मला सांगा 0 to 14 मध्ये 7 एवढी कोण होता रे? एवढा ऍसिडिक होता, हो की नाही? ऍसिडिक pH। मग आता इथं 1 आणि 4 चीच गोष्ट आहे दोघांच्या दरम्यान, मग बेसिक 2 ऑप्शन गेले, एलिमिनेशन टेक्नॉलॉजी। आता तुम्ही काही उत्तर द्या, 50% चान्सेस तुमचे आहेत का तुमचं उत्तर बरोबर येईल। हे दिलं तर हे, दोघांमध्ये 50% राहिलं। आता पुढे बघा, 0-1 पासून मी काय झालोय? 4 पर्यंत गेलो, म्हणजे 7 कडे चाललो, म्हणजे न्यूट्रल कडे चाललो। सो pH सो काय होईल इथं? इट बिकम्स लेस एसिडिक। आला आंसर। नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। चलो थर्ड क्वेश्चन क्या है? सिर्फ कितना सेकंड? सिर्फ 15 सेकंड्स। चलो देखो अच्छे से, नीट बघा। द वाटर सोल्यूशन ऑफ डैश 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 इज कॉल्ड विनेगर। विनेगर किसे कहते हैं? अगर वो तो वाटर सोल्यूशन ही है, त्याला वाटर सोल्यूशनच म्हणतात आपण, पण वॉटर सोल्यूशन म्हणजे पण त्याचा पर्सेंटेज किती आहे? आता आलं ना ध्यानात? आला का प्रश्न? 4 ते 6%। ऍसिडिक असेल ते, पण आता व्हिनेगरमध्ये कोणतं ऍसिड असतं? आत्ताच सांगितलं, मिथाइल अल्कोहोल असतं का? अल्कोहोल नाही। अल्कोहोल पाण्यात टाकायचं आणि काय करतात लोक बघा, पण मिथाइल नका बरं का, मिथाइल अल्कोहोल नाही, ऍसिडिक ऍसिड आहे। इसका आंसर क्या है? ऍसिडिक ऍसिड। बेन्झोइक ऍसिड नाही, ऍसिटाल्डिहाइड नाही। सोपा होता क्वेश्चन। नेक्स्ट क्वेश्चन देखते। अशा प्रकारचे प्रश्न असतात बरं का, एकदम तुम्हाला डायरेक्ट टेल मी कर्टियस रिअरेंजमेंट, मग त्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या मग ते नायट्रोजन रिअरेंजमेंट आहे का, त्याच्यामध्ये इलाइड फॉर्मेशन होतं, एवढे डिटेल क्वेश्चन ते तुम्हाला विचारणार नाही। मग हॉफमन रिअरेंजमेंट, मग त्याचा प्रोडक्ट काय आहे आणि मग त्याच्यामध्ये रिॲक्टंट काय वापरला, एवढं काय विचारत नाहीत ते, नॉर्मल अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत। चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। फोर्थ क्वेश्चन है सिर्फ 15 सेकंड्स। देखो अच्छे से, 15 सेकंदात उत्तर आलंच पाहिजे। The salt which is produced from strong acid weak base। अच्छी बात है ना, आत्ताच झाला ना रे हा क्वेश्चन। आता काय याच्यात काय पाहण्यासारखं आहे? काहीच पाहण्यासारखं नाहीये। कोण आहे स्ट्रॉंगर? स्ट्रॉंगर कोण आहे विचारा त्याला। झाला टाइम, काय बघायची गरजच नव्हती। याच्यापासून पहिली गोष्ट सॉल्ट भेटणार आहे, बरोबर आहे? इथं बघा सॉल्ट आहे का? आहे, असंच होगा। इथे बघा सॉल्ट आहे, सॉल्ट आहे, सॉल्ट आहे। स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस आहे, म्हणजे स्ट्रॉंगर कोण आहे? ऍसिड आहे, म्हणजे हा सॉल्ट 100% कोण असला पाहिजे? हा सॉल्ट ऍसिडिक असला पाहिजे। बाकीचं काही बघायची गरज नव्हती। कळलं ना रे तुम्हाला? चलो नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। विच ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अन अँटी-ऍसिड। खालीलपैकी कशाचा वापर आपण ऍसिडिटी रिलीज करण्यासाठी वापरू शकतो? चलो अच्छे से, सिर्फ 15 सेकंड्स, ज़्यादा टाइम नहीं देना है। देखो अच्छे से, CaOH ट्वाइस। डन डन डन। चलो देखेंगे। पहिला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साइड। याला काय म्हणतात माहिती का? याला म्हणतात लाईम वॉटर। कॅल्शियम हायड्रॉक्साइड इज नथिंग बट लाईम वॉटर। मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड याला म्हणतात मिल्क ऑफ मॅग्नेशिया। मिल्क ऑफ मॅग्नेशिया। NH4OH याला काय म्हणतात? अमोनियम हायड्रॉक्साइड। NH4OH कसं बनवतात माहिती का तुम्हाला? हे काय डायरेक्ट भेटत नाही बरं का लॅबमध्ये। तुम्ही अमोनिया घ्या, पाण्यात त्याला डिझॉल्व करा, वी गेट NH4OH। तुम्ही ते बायनरी मिक्सचर वगैरे त्याच्यासाठी ग्रुप, फर्स्ट ग्रुप प्रेझेंट, सेकंड ग्रुप, त्याच्यासाठी केलं असेल ना तुम्ही। NH4 आठवा बरं, NH4OH आणि NH4Cl कुठं वापरला होता तुमच्यासाठी? ते कॉमेंटमध्ये मला सांगा, बघू द्या बरं तुम्ही अभ्यास केलाय की नाही। चला NH4OH कळलं, आणि KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड। व्हॉट इज द आन्सर? KOH घेत जाऊ नका ऍसिडिटी रिलीज करायला, हे दोघं नाही वापरायचे। व्हॉट इज द आन्सर? आत्ताच सांगितलं होतं मी, मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड, मिल्क ऑफ मॅग्नेशिया। आहे ना सिंपल? विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज होऊ नका, स्पर्धा परीक्षा ही ना माइंड गेम असते।
तुमची माइंड कसं आहे. तुम्ही जर कन्फ्यूज झाला, काय होतं, तुम्ही 2-3 व्हिडिओ बघत बसले, कोणाला तरी फॉलो केलं, मग ते डोक्यात गेलं, मग कन्फ्यूज होऊन जाता आणि तुमचा गेम तिथंच होतो. कारण तुमचा माइंड गेम करायला लागतो, हे बरोबर ते बरोबर. तुम्ही स्वतःला चेक करा, कोणाचं मला नीट समजतंय, कोण व्यवस्थित सांगतंय, खरे क्वेश्चन्स काय. तुम्ही त्या पदावर आहात सायंटिफिक असिस्टंटच्या आणि तुमच्यासमोर केसेस आहे, तुमच्यासमोर लॅबोरेटरीमध्ये वर्क आहे, तर त्यावेळेस काय क्वेश्चन्स पडतात त्याच्यावर ते प्रश्न विचारले जातात. ही इथं काय आहे, त्याची स्थापना काय, ते त्याच्यासाठी सामान्य ज्ञान ते चेक करणार आहे. तुम्हाला ते बाकीचे मराठी इंग्लिशचे चेक करणार आहेत. खूप छान लेक्चर झालं असेल. मे बी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, याच्यात काही इम्प्रूव्हमेंट वाटत असेल, आणखी काही डिटेल शिकायचं असेल, कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि मेन ज्याच्यामुळं मला खूप एनर्जी भेटते ते म्हणजे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जर सेशन आवडला असेल तर आधी लाईक करा. पुढच्या सेशनमध्ये ना आपण ॲसिड बेसिसच्या 5 थेरीज बघणार आहेत. आत्ता सध्यासाठी थांबूया. थँक्यू.